नमस्कार। आज आषाढ कृष्ण दशमी शके 1936 सादर करीत आहोत ठाणे वार्ता। ठळक घडामोडी। झोपडपट्टी पुनर्वसन योजनेमध्ये बदल करण्यासाठी आणखी कालावधी देण्याची मागणी उच्च न्यायालयाने फेटाळली। पावसाने घेतली गेले 2 दिवस सुट्टी आणि तारांगण दुर्घटनेतील शहीद जवानांच्या वारसांना अद्यापही कायम नेमणूक नाही। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच। ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। श्रीस्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी। ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटक याचा आनंद घर बसल्या पहा श्रीस्थानक वाहिनी। आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी। ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या। ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com। नमस्कार मंडळी, दर रविवारी पाहायला विसरू नका। नमस्कार मंडळी, आपल्या प्रश्नांचं थेट उत्तर। ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। झोपडपट्टी पुनर्वसन योजनेमध्ये काही बदल करण्यासाठी 3 महिन्याचा कालावधी देण्याची राज्य शासनाची मागणी मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे। उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक आणि A.S. चांदूरकर यांच्या खंडपीठाने यापूर्वी बराच वेळ देऊनही धोरणात बदल न केल्यामुळे कडक ताशेरे ओढत 15 ऑगस्ट पर्यंतची मुदत दिली आहे। झोपडपट्टी पुनर्विकास योजनेमधील काही तांत्रिक त्रुटी दूर करण्यासाठी ठाण्यातील झोपडपट्टी वासियांनी एक याचिका दाखल केली होती। ठाण्यामध्ये मुंबई पुण्याप्रमाणे झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबवावी असं त्यांचं म्हणणं होतं। राज्य शासनाच्या अतिरिक्त सरकारी वकिलांनी मुख्यमंत्र्यांना या प्रकरणी धोरण ठरवण्यासाठी आणखी 3 महिन्यांचा कालावधी देण्याची मागणी केली होती। त्याला झोपडपट्टी वासियांच्या वकिलांनी तीव्र विरोध दर्शवला। आगामी काळात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता असल्यामुळे या मागणीला विरोध दर्शवला आहे। शासनानं 14 ऑगस्ट पर्यंत आपलं म्हणणं न मांडल्यास 19 ऑगस्ट पासून झोपडपट्टी वासियांनी दाखल केलेल्या अवमान याचिकेची सुनावणी सुरू केली जाईल असं न्यायालयाने म्हटलं आहे। या प्रकरणी जवळपास 10.5 लाख झोपडपट्टी वासीय आणि 2,30,000 झोपड्यांविषयी निर्णय प्रलंबित आहे। या योजनेतील बदलांना नगरविकास विभागाने मंजुरी दिली असून आता यावर मुख्यमंत्र्यांची मोहर उमटवणं बाकी आहे। ठाण्यातील तारांगण सोसायटीमध्ये लागलेल्या आगीत शहीद झालेल्या जवानांच्या वारसांना त्वरित पालिका सेवेत कायम करण्याबरोबरच शहीद प्रमाणपत्र देण्याचं आश्वासन पालिका आयुक्तांनी दिलं आहे। ठाण्यातील तारांगण सोसायटीत 17 नोव्हेंबर 2002 मध्ये शॉर्ट सर्किटमुळे आग लागली होती। ही आग विझवताना गिरीपिन सिंह, संतोष शिंदे, अवधूत ठाणेकर, तानाजी काळे, सुरेश जामदार आणि किशोर पाटील हे 6 जवान शहीद झाले होते। या शहीद जवानांच्या नीरज सिंह, स्नेहा शिंदे, वीणा ठाणेकर, कविता काळे, सुनीता जामदार आणि शकुंतला पाटील या वारसांना अनुकंपा तत्वावर महापालिका सेवेत घेण्यात आलं होतं। मात्र गेली 4 वर्ष या 6 जणांना कायमपणाचे कोणतेच फायदे देण्यात आले नाही। त्याचप्रमाणे शहीद झालेल्या जवानांच्या वारसांना शहीद प्रमाणपत्र दिली गेली नसल्याचं सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी निदर्शनास आणलं। हा शहीद जवानांचा अवमान असून अधिकाऱ्यांचा कामचुकारपणा असल्याचा आरोप नरेश म्हस्के यांनी केला होता। आयुक्तांनी ह्याची दखल घेत शहीद जवानांच्या वारसांना महापालिका सेवेत नेमणुकीच्या तारखेपासून कायम करण्यात येईल आणि शहीद झालेल्या जवानांच्या वारसांना सन्मानपूर्वक शहीद प्रमाणपत्र देण्यात येतील असं आश्वासन दिलं। विरगळ हा विषय जरी साधा वाटत असला तरी त्यामधून अनेक प्रकारची माहिती मिळू शकते। विरगळांवरील चित्रांना अनेक पैलू असतात। त्यामधून तत्कालीन रूढी, परंपरा, दैवत अशी विविध स्वरूपाच्या माहितीद्वारे संस्कृतीच्या अभ्यासाला नवी दिशा मिळू शकते असं प्रतिपादन राज्याच्या पुरातत्व विभागाचे माजी संचालक डॉक्टर अरविंद जामखेडकर यांनी ठाण्यात बोलताना केलं। सदाशिव टेटविलकर लिखित महाराष्ट्रातील विरगळ या पुस्तकाचं प्रकाशन डॉक्टर जामखेडकर यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते। साधारणतः इसवी सनाच्या पहिल्या शतकापासून विरगळ आढळते।
मानवी संस्कृतीचा इतिहास शोधण्याची सदाशिव टेटविलकर यांची शोधक वृत्ती गावागावात आढळणाऱ्या वीरांच्या सतींच्या स्मारकाकडे बघण्याची नवी दृष्टी देते, असं जामखेडकर यांनी सांगितलं. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. श्रीस्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी. ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटकं याचा आनंद घर बसल्या. पहा श्रीस्थानक वाहिनी, आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ. श्रीस्थानक वाहिनी. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं जिव्हाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल. आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीची ही सुविधा. डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वेपथ, ठाणे. 65 वर्षांची निरंतर सेवा. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाण्यातील रेल्वे प्रवाशांसाठी उभारण्यात आलेल्या पादचारी पुलाचे काही पत्रे उडाल्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी थेट रेल्वे स्थानकातून अशोक चित्रपटगृहाकडे आणि दुसऱ्या बाजूला थेट गोखले रस्त्यावर विना अडथळा जाता यावं यासाठी पादचारी पूल उभारण्यात आले आहेत. हे पादचारी पूल उभारून फार वर्षेही झाली नाहीत. मात्र हे पादचारी पूल म्हणजे असून अडचण नसून खोळंबा झाले आहेत. गोखले रस्त्याकडे येणाऱ्या पादचारी पुलावर सकाळी अनेकदा छेडछाडीचे प्रकार घडत असल्याची महिलांची तक्रार आहे. तर दुसऱ्या म्हणजे अशोक चित्रपटगृहाकडे बाहेर पडणाऱ्या पादचारी पुलाचे काही पत्रेच उडाले आहेत. त्यामुळे ऐन पावसाळ्यात प्रवासी हैराण झाले आहेत. कामाला जाताना अथवा येताना अनेकदा पाऊस असतो, त्यामुळे या पादचारी पुलाचा उपयोग करणाऱ्यांवर जलाभिषेक होत असतो. पण रेल्वे प्रशासनाला या गैरसोयींकडे लक्ष द्यायला मात्र फारसा वेळ नसल्याचं दिसत आहे. भव्य योजना आखणाऱ्या खासदार मंडळींना तरी याकडे लक्ष देता येईल का, असा प्रश्न प्रवाशांकडून विचारला जात आहे. आत्ताच्या दिवसात मैदानी खेळ फारसे शिल्लकच राहिलेले नाहीत. अगदी लहान लहान मुलंही मोबाईलवर गेम खेळत असतात. अशा अलीकडच्या मुलांना भोवरा खेळाची माहिती व्हावी म्हणून ठाण्यातील अविनाश फणसे यांनी सरस्वती क्रीडा संकुलात विविध प्रकारच्या भोवऱ्यांचं सादरीकरण केलं. अविनाश फणसे यांनी नोकरी सोडल्यानंतर फावल्या वेळाचा उद्योग म्हणून आपल्याला भोवऱ्यामध्ये गुंतवून घेतलं. भोवऱ्याविषयी माहिती व्हावी म्हणून ते अनेक ठिकाणी असं सादरीकरण करत असतात. हरिओम नगरपासून अगदी अमेरिकेपर्यंत त्यांनी नानाविध भोवऱ्यांचं सादरीकरण केलं आहे. त्यांच्या संचात 70हून अधिक नानाविध प्रकारचे भोवरे आहेत. अगदी बल्बपासून बनवलेला भोवरा, भोवऱ्यावर आग फिरताना दाखवणारा भोवरा, नारळाच्या करवंटीपासून बनवलेला भोवरा, उदबत्त्या लावलेला भोवरा आणि अगदी 7 मिनिटं फिरणारा भोवरा त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना फिरवून दाखवला. भोवऱ्याचे हे नानाविध प्रकार पाहून उपस्थित मुलं आणि मुलीही हरखून गेल्या होत्या. येऊरमधील राम मंदिर परिसरात एक नाग आला होता. येऊर गावात एक राम मंदिर आहे. या राम मंदिर परिसरात एक कोब्रा जातीचा 3.5 फुटी लांब नाग असल्याचं काही रहिवाशांनी पाहिलं. त्यामुळे काही काळ सगळ्यांची भीतीने गाळण उडाली. त्यानंतर या मंडळीने सर्पमित्र ज्ञानेश्वर शिरसाट यांना पाचारण केलं. ज्ञानेश्वर शिरसाट यांनी या 3.5 फूट लांबीच्या कोब्रा जातीच्या नागाला पकडून नंतर नैसर्गिक अधिवासात त्याला मुक्त केलं. पावसाने गेले 2 दिवस काहीशी विश्रांती घेतली असली तरी जिल्ह्यामध्ये सरासरी 10 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. ठाण्यामध्ये 14, कल्याण 5, मुरबाड 29, उल्हासनगर 17, अंबरनाथ 7, भिवंडी 8, शहापूर आणि जव्हार प्रत्येकी 7, विक्रमगड 11, मोखाडा 3, वाडा 5, डहाणू 10, पालघर 9 तर तलासरीमध्ये 20 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान काल आणि आज पावसाने शहरातही दडी मारल्याने वातावरणातील उष्म्यात पुन्हा काहीशी वाढ झाल्याचं जाणवत आहे. आज सकाळी तर कडक उन्हाचा अनुभव येत होता. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. श्रीस्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी. ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटकं याचा आनंद घर बसल्या. पहा
श्रीस्थानक वाहिनी, आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com. नमस्कार मंडळी, दर रविवारी पाहायला विसरू नका. नमस्कार मंडळी, आपल्या प्रश्नांचं थेट उत्तर. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या मला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता. आता ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. झोपडपट्टी पुनर्वसन योजनेमध्ये बदल करण्यासाठी आणखी कालावधी देण्याची मागणी उच्च न्यायालयाने फेटाळली. पावसानं घेतली गेले 2 दिवस सुट्टी आणि तारांगण दुर्घटनेतील शहीद जवानांच्या वारसांना अद्यापही कायम नेमणूक नाही. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी पाहिजे राहून गेल्यास आपण ठाणेवार्ता.com या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात, फक्त श्रीस्थानक वाहिनीवर. धन्यवाद.